एका सोनवण्याला वाचवण्याच्या नादामध्ये दुसऱ्या सोनवण्याने संतोष देशमुख यांचा जीव घेतला। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। मस्साजोग या ठिकाणी पवन चक्कीवर काम करत असलेल्या सोनवणे यांना सुदर्शन घुले यांनी मारहाण केली। त्यानंतर गावचे प्रतिनिधी म्हणून संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले आणि हा वाद निवळण्याचं काम केलं। हा वाद निवळण्याचं काम करत असतानाच ह्याचा राग सुदर्शन घुले यांनी मनात ठेवून त्या ठिकाणी निघून गेले। त्यानंतर या घटनेची पोलीस प्रशासनाला संपूर्ण माहिती दिली, परंतु याविषयी तक्रार नोंदवून घेण्यास पोलीस प्रशासनाने टाळाटाळ केल्याची माहिती देखील कर्मचारी सोनवणे यांनी सांगितली। त्यानंतर 2 दिवस उलटल्यानंतर हे प्रकरण निवळले असल्याचे समोर येत होते, परंतु केज ह्या ठिकाणाहून मस्साजोग ह्या ठिकाणी संतोष देशमुख हे जात असतानाचेच त्यांचे संपूर्ण लोकेशन हे सिद्धार्थ सोनवणे यांनी सुधीर घुले यांना दिल्याचे आता समोर येत आहे। संतोष देशमुख हे केज ह्या ठिकाणाहून स्विफ्ट गाडीमध्ये मस्साजोग ह्या ठिकाणी जात असल्याची संपूर्ण माहिती ही संतोष देशमुख यांच्या गावचाच सिद्धार्थ सोनवणे यांनी घुले यांना दिल्याची माहिती समोर येत आहे। घुलेंना ही संपूर्ण माहिती दिल्यानंतरच संतोष देशमुख यांच्या गाडीवर सुदर्शन घुले यांनी त्यांच्या साथीदारासह हल्ला केला। त्यानंतर संतोष देशमुख यांना त्या ठिकाणाहून उचलून नेऊन त्यांना जबर मारहाण करीत निर्दयपणे त्यांची हत्या करण्यात आली। त्यानंतर हत्या झाल्याच्या नंतर अंत्यविधीला देखील सिद्धार्थ सोनवणे हा हजर होता। ह्याचबरोबर रस्ता रोकोमध्ये देखील सिद्धार्थ सोनवणेच हा त्या ठिकाणी सामील होता, परंतु हे प्रकरण वाढत असतानाच तपास यंत्रणांनी देखील ह्याकडे संपूर्ण लक्ष वेधल्यानंतर त्यावेळी सिद्धार्थ सोनवणे यांनी मस्साजोग सोडून थेट मुंबई गाठली। मुंबई ह्या ठिकाणी त्यांनी अनेक वेगवेगळे सिम वापरून त्या ठिकाणी तो स्थायिक झाला। त्यानंतर एका उसाच्या गाडीवर तो काम करू लागला आणि त्याचे लोकेशन स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्याला एका उसाच्या गाडीवरून कल्याण ह्या ठिकाणाहून अटक करण्यात आली। संतोष सोनवणे यांच्या गावातील सिद्धार्थ सोनवणे यांच्या लोकेशनमुळे संतोष देशमुख यांचा जीव गेल्याचे आता समोर येत आहे। एका सोनवण्यांना वाचवण्याच्या नादामध्ये दुसऱ्या सोनवण्याने संतोष देशमुख यांचा जीव घेतल्याचे आता समोर येत आहे।